तर जम्मू कटरा या वंदे भारतचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालंय। हिरवा कंदील मोदींनी या वंदे भारतला दिला आहे। जम्मू कटरा ही वंदे भारत अत्यंत महत्त्वाची म्हणावी लागेल जम्मू काश्मीरसाठी, कारण याच वंदे भारतमुळे जम्मू काश्मीर हे 12ही महिने देशभराशी जोडलेलं राहणार आहे। एरवी वातावरणात मोठा बदल झाला की जम्मू काश्मीरमध्ये जाणं थोडं जिकरीचं व्हायचं, मात्र आता या वंदे भारतमुळे हा धोका टळणार आहे आणि पुन्हा एकदा जम्मू काश्मीर हे 12ही महिने भारताशी जोडलेलं राहणार आहे। एकंदरीत 18 स्टेशन्स या वंदे भारतच्या प्रवासात असतील। जम्मू कटरा वंदे भारतमुळे जम्मू काश्मीरमधल्या प्रवाशांना सुद्धा ही अत्यंत सोयीची अशी वंदे भारत एक्सप्रेस असेल। एकीकडे चिनाब नदीवरच्या जगातल्या सर्वात उंच रेल्वे पुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वीच केलं आणि त्यानंतर आता जम्मू कटरा वंदे भारतलाही त्यांनी हिरवा कंदील दाखवलेला आहे। यामुळे जम्मू कटरा हा 6 ते 7 तासांचा प्रवास अगदी निम्म्यावर येणार आहे। साधारण 3 तासामध्ये हा प्रवास पूर्ण करता येणार आहे। ज्या पद्धतीने देशभरातल्या अनेक महत्त्वाच्या स्टेशन्सना वंदे भारतच्या माध्यमातून जोडण्यात आले, त्याच पद्धतीनं जम्मू कटरा या 2 महत्त्वाच्या स्टेशन्सनाही वंदे भारतच्या माध्यमातून जोडण्यात आलेले। एकीकडे चिनाब पुलाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, तर दुसरीकडे वंदे भारत एक्सप्रेसही लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले। एकूण 8 कोच आहेत या वंदे भारत एक्सप्रेसला। एकूण 8 कोच या वंदे भारत एक्सप्रेसला असतील। त्यात एक एक्सक्लुझिव्ह कोच असेल, तर 7 AC कोच असतील।